नाव सांगतो ओळख करून द्या. सर मी जालना जिल्ह्यातून आली आहे. माझं शालेय शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय जालना इथून झालं आहे आणि माझं BSc मी फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून पूर्ण केलं आणि MSc पुणे युनिव्हर्सिटी इथून डिपार्टमेंट ऑफ बॉटनीमधून मी MSc केलं आहे. सोबतच मी नेट आणि सेट या एक्झाम्स क्वालिफाय केल्या आहेत आणि 1 वर्ष मी फर्ग्युसन कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवलं आहे. आणि सर मला फिरायला आणि टीचिंग ॲज अ हॉबी म्हणून मी परसिव्ह करते. शिक्षण एकदम चांगलं आहे. मग तुम्ही विचार नाही की त्यातच करिअर करायचं पुढे? सर मला टीचिंग ॲज अ हॉबी म्हणून आवडतं, परंतु करिअर म्हणून मला फील्ड जॉब करायला आवडतं. सो मी या एक्झाम्सचा त्यासाठी विचार केला आहे. अच्छा, पण मग आपल्याकडे चांगले टीचर्सची जास्त बांधवा आहे. येस सर, पण शिकवणंच याच्यासाठी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा त्यासाठी एखाद्या कॉलेजला शिकवावं असं मला काही वाटत नाही. त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आपण कुठेही आणि कसंही शिकवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे मी परस्यू करू शकते लाँग टाईमसाठी सुद्धा. तुमच्या शिक्षणाचा तुमच्या व्यवसायात म्हणजे जॉबमध्ये कसा फायदा होईल? शिक्षणाचा जॉबमध्ये फायदा सर, जर RFO म्हणून मी जॉईन झाले कुठेतरी तर माझे सबऑर्डिनेट्स असतात, जसं की फॉरेस्टर्स असतात, परत फॉरेस्ट गार्ड्स असतात. काही गोष्टी अशा असतात की त्यांना मला त्या समजावून सांगायच्या आहेत. काही टेक्निकल गोष्टी ज्या मला समजतात पण ते माझ्या सबऑर्डिनेट्सला समजत नसेल, अशा वेळेस मी त्यांना त्या गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगणं हे एक मला वाटतं की टीचिंगचा तो एक कन्व्हिन्सिंग एक इफेक्ट आहे. त्यानंतर कधी गावकऱ्यांशी चर्चा करायची आहे, त्यांनाही सोप्या भाषेत काही समजावून सांगायचं आहे, तर एक जो कॉन्टॅक्ट असतो पीपल कॉन्टॅक्ट, तर तो मला चांगल्या प्रकारे एक साधता येईल या स्किलमुळे असं मला वाटतं. झाडांमध्ये मेल आणि फिमेल असं काय असतं? हो, काही झाडं असतात सर असे ज्यांना आपण डायोशियस स्पेसिस म्हणतो. अदरवाईज जे नॉर्मल झाडं असतात तर त्यांच्यामध्ये एक म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर असतं आणि काही झाड असतात जसं पपया आहे, सायकस आहे, ज्यांच्यामध्ये एक फिमेल आणि झाड वेगळं आणि मेल झाड वेगळं असं असतं. म्हणजे डिपेंड करतं. काही झाडं असतात तसे डायोशियस आणि काही झाडं हे मोनोशियस असतात. आपल्याकडे फॉरेन काही स्पीसीज आले असतील आणि वाढले असतील, काढून टाकणं आवश्यक आहे का? हो, म्हणजे काय झालं आहे सर, आता काही ज्या एक्झॉटिक स्पेसीस आपण त्यांना म्हणतो किंवा एलायन स्पेसीस म्हणतो तर त्या कॉम्पिटिटिव्ह असतात खूप आणि म्हणून त्या इस्टॅब्लिश होतात. अशा वेळेस त्यांना काढणं गरजेचं असतं, पण त्या एक लाँग टर्मसाठी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि कमर्शियल त्यांचा जर यूज होत असेल आपल्याला तर आपण कम्प्लिटली त्यांना इरेडिकेट करत नाही, परंतु त्यांचा आपल्याला लॉस आहेच. कारण की इथला जो हॅबिटॅट आहे, तिथला जो फ्लोरा आहे, फौना आहे, याच्यावर त्या कुठेतरी ॲडव्हर्स इफेक्ट करत असतात. त्यामुळे आपण मला वाटतं की त्यांना कंट्रोल करणं गरजेचं आहे. असं कुठलं आपण निर्णय घेऊन एखादं स्पेसिस काढून टाकल्याचं उदाहरण आहे? आपण लँटेना कॅमेरासाठी करतोय. परत इकॉर्निया हे जे हायासिंथ, वॉटर हायासिंथ आहे त्याला सुद्धा आपण काढतो आहेत. कारण की इव्हन युकॅलिप्टस जे आहे तर ते जर आपण निलगिरी हिल्समध्ये वगैरे बघितलं तर त्याचं प्लांटेशन खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे. पण ते कॉम्पिटिटिव्ह प्लांट आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जास्त असल्यामुळे आपण त्याला कम्प्लिटली इरेडिकेट किंवा काढत नाही आहोत. पण तरी जिथे इकोसेन्सिटिव्ह झोन्स आहेत, जिथे ज्या नेटिव्ह स्पेसीस असायला पाहिजे, ॲटलिस्ट आपण त्यांना रिप्लेस करू शकतो. तिथे दुसऱ्या नेटिव्ह स्पेसीस तोपर्यंत वाढीला लावून मग त्याचं इरेडिकेशन करू शकतो. वन खातं नफ्यात की तोट्यात आहे? सर हे मला म्हणजे डेफिनेटली विथ नंबर्स नाही सांगता येणार की काही बाबतीत मला असं वाटतं की जर नफा असा काउंट कशामध्ये करायचा तो फॅक्टर मला नाही सांगता येणार सर आता. एकूण खर्च जास्त आहे, महसूल जास्त आहे. ओके सर, सॉरी मला याचं उत्तर नाही देता येणार. नफ्यात असलं पाहिजे की नाही? हो, नफ्यात असलं पाहिजे, पण मग याचा उत्तर सर मला रेव्हेन्यूमध्ये देण्यापेक्षा इकॉलॉजिकली आपण किती म्हणजे जसं क्लायमेट चेंज आहे या दृष्टीने आपण त्याला किती चॅलेंजिंग गोष्टींना आपण उत्तर देतो आहे आपल्या कामातून. मला असं वाटतं रेव्हेन्यू जनरेशनचे बरेच मार्ग आहेत आपल्याकडे, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटने क्लायमेट चेंजला किती चांगल्या प्रकारे किंवा ज्या गोष्टी आत्ता चेंज होत आहेत म्हणजे क्लायमेट चेंज रिलेटेड त्याला किती चांगल्या प्रकारे आपण डिफेंड करतोय यावर आपला नफा ठरावा असं मला वाटतं. जे बदल झाले ते चांगले आहेत का तुम्हाला? कोस्टल रेग्युलेटरी झोन्समध्ये सर मला रिसेंट काय बदल झाले ते मला बघावे लागतील. हां, येस सर, 1, 2, 3, 4 आहेत. जसं डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज ज्या होतात त्यानुसार ते झोन्स आहेत आणि मला त्याचे अजून डिटेल्स वाचावे लागतील सर. आदिवासी आणि वनवासी याच्यामध्ये काय फरक असतो? सर माझ्या वाचनात तरी असं आलं आहे की आपण आदिवासी यांनाच वनवासी किंवा मूळ निवासी असं म्हणतो. मूळ निवासी आणि वनवासी म्हणून फरक आहे का काही? नाही सर, मला नाही डेफिनेटली सांगता येणार. एकच म्हणायला पाहिजे का त्यांना, आदिवासी आणि वनवासी? नाही म्हणजे जर ते
फॉरेस्टमध्ये राहत आहेत किंवा तिथले मूळचे हॅबिटंट. म्हणजे अर्थ काय असतो आदिवासीचा? सर कॉन्स्टिट्युशनली त्यांचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे जसं की आपण त्यांना शेड्यूल ट्राईब्स म्हणतो आणि त्याचं एक डेफिनेशन आहे. म्हणजे शेड्यूल वाईज किंवा कॉन्स्टिट्युशनमध्ये एक डेफिनेशनच दिलेली आहे की वनवासी कसं डिफाईन करणार मग तुम्ही? वनवासी फॉरेस्ट ड्वेलर्स असं एक साध्या भाषेत मला वाटतं आपण त्यांना म्हणू शकतो. दोघांमध्ये फरक आहे की एकच आहे? जर कॉन्स्टिट्युशनच्या लँग्वेजमध्ये जर बघितलं तर ज्यांना शेड्यूल ट्राईब्स म्हणून घोषित केलं आहे आपण त्यांना आदिवासी म्हणू शकतो आणि ज्यांना आपण फॉरेस्ट ड्वेलर्स म्हणतो जे की नियर बाय फॉरेस्ट राहतात त्यांना आपण वनवासी म्हणू शकतो असं मला तरी वाटतं सर. अच्छा. येस. नागपूरला टायगर कॅपिटल काय म्हणतात? सर तिथे जे आपले जे टोटल टायगर रिझर्व्स आहेत ते सगळे सराउंडिंग टू नागपूर आहे 5 आणि एक फक्त सह्याद्री टायगर रिझर्व्स हा वेस्टर्न घाट्सच्या आसपास आहे. त्यामुळे ती एक सेंटर सिटी आहे आणि कॉरिडोर्स जो आहे तो व्यवस्थित म्हणजे सगळेच टायगर रिझर्व्स जे आहे पेंच असेल, नागझिरा असेल, मेळघाट असेल किंवा ताडोबा अंधारी असेल तिथून जवळपास आहे. त्यामुळे मला वाटतं की नागपूरला टायगर सिटी म्हणत असावं. सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प कुठलं? मेळघाट आहे सर. सगळ्यात जुनं? सगळ्यात जुनं ताडोबा अंधारी असावं सर. मला महाराष्ट्रातलं आय एम नॉट शुअर अबाउट इट बट लेपर्ड स्टेट. लेपर्ड स्टेट. टायगर स्टेट. सॉरी सर मला नाही सांगत. टायगर हां कितव्या नंबरला स्टँड करतो टायगर? 4थ्या नंबरला स्टँड करत असावं सर आपण. कारण की मध्य प्रदेश फर्स्ट, देन कर्नाटक, देन उत्तराखंड आणि 4थं महाराष्ट्र. टायगर स्टेट. जर हायेस्ट नंबर विचारला तर MP मध्य प्रदेश. येस. सेकंड वन इज कर्नाटका. महाराष्ट्र. महाराष्ट्र इज 4th. अच्छा. विच वन इज घडियाल स्टेट? घडियाल स्टेट. घडियाल इज इन चंबल रिव्हर आय गेस सर. सो त्या दृष्टीने आय एम नॉट शुअर की उडीसा आहे की मध्य प्रदेश आहे. चंबल ओडिशाला कसे? नाही, चंबल मध्य प्रदेशच्या एरियात आहे तिकडे. मध्य प्रदेशच आहे. लेपर्ड स्टेट पण मध्य प्रदेश Okay. आहे, टायगर स्टेट पण मध्य प्रदेश आहे, घडियाल स्टेट पण मध्य प्रदेश आहे. येस. मग एवढे ते पुढे गेले, मग महाराष्ट्र का नाही टायगर कॅपिटलचे पॉप्युलेशनच्या बाबतीत? सर मध्य प्रदेशमध्ये पण भरपूर म्हणजे जे फॉरेस्ट कव्हर आहे ते चांगलं आहे. ते टेरेन जे आहे ते सुद्धा मध्य प्रदेशचं चांगलं आहे. जसं कान्हा असेल, पेंच असेल, तर बांधवगड असेल, तर तिथलं जसं टायगरसाठी टेरेन लागतं, जशी लँड लागते, फॉरेस्ट लागतं. काही वर्ष आधी असं होतं की मध्य प्रदेश म्हणजे खूप जास्त फेमस होतं की तिकडे शिकारी खूप होतात. येस. त्या लोकांनी त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम केलं. आता शिकारी होत नाही. तर महाराष्ट्रात शिकारी वाढले असं दिसतंय, बरोबर आहे? सर याला मी कम्प्लिटली ॲग्री नाही करणार. कारण की शिकार म्हणजे काही प्रमाणात होत असेल पण आपल्याकडे भरपूर चांगले रेस्ट्रिक्शन्स आहेत. काही नॅचरल ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्समुळे थोड्याफार प्रमाणात मला वाटतं की म्हणजे थोडं पोचिंग थोड्याफार प्रमाणात होत असेलही कदाचित, पण अगदीच शिकारींचं प्रमाण वाढलं आहे असं मला नाही वाटत. आणि जर गोष्ट असे असेल की नंबर्समध्ये आपण जर काउंट केलं आणि मध्य प्रदेशचं तर एरियासुद्धा मध्य प्रदेशचं जास्त आहे आणि मग कम्पॅरेटिव्हली जर त्यांच्याकडे जास्त टायगर्स असतील तर ते नॅचरली पॉसिबल आहे ॲज कम्पेअर टू आपल्याकडे अवेलेबल असलेल्या एरियाच्या. अशी मागणी होते की टायगरची नसबंदी करायला पाहिजे. सगळ्यात जास्त टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर सर. तिकडे अशी मागणी आहे की टायगरची नसबंदी करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सर आपण टायगर प्रोजेक्ट राबवतोय टायगरची संख्या वाढवण्यासाठी, हे एकदम कॉन्ट्राडिक्टरी आहे. पण काय झालं आहे चंद्रपूरमध्ये ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. तर अशा वेळेस नसबंदीपेक्षा मला वाटतं की तो ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा अवेअरनेस क्रिएट करून कसा कमी करता येईल यावर ॲज अ फॉरेस्ट डिपार्टमेंटने म्हणजे डिपार्टमेंट म्हणून काम करणं जास्त करतंय. लोक कंटाळलेत म्हणजे ते म्हणतात की नाही बाबा आता ती नसबंदीच करायला पाहिजे यांची. याला मी कम्प्लिटली ॲग्री नाही करणार सर. कारण तुमच्याकडे काय पर्याय आहे? माझ्याकडे पर्याय म्हणजे सर अवेअरनेस हा पहिला पर्याय आहे मला असं वाटतं. आणि जो ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होतोय तो त्यांचा हॅबिटॅट डिस्ट्रक्शनमुळे असेल किंवा ते त्यांच्या हॅबिटॅटमधून बाहेर येत आहे आणि इथे क्रॉपलँडकडे येत आहे आणि मग शेतकऱ्यांवर हल्ले करत आहे, हे त्याचं पहिलं कारण आहे. अशा वेळेस मला असं वाटतं की ग्रासलँड डेव्हलप करणं, त्यांचा प्रेबेस ज्या एरियात ते आहेत त्या एरियात त्यांचा प्रेबेस वाढवणं आणि ते त्यांना त्या एरियातच रेस्ट्रिक्ट करणं. जेवढा आपण प्रोटेक्टेड एरिया किंवा जो झोन रिलोकेट करू शकतो सर, पण अगदी तसंच हॅबिटॅट असेल तर त्यांना रिलोकेट करणं योग्य राहील. अदरवाईज कुठेही आपण त्यांना रिलोकेट नाही करू शकत. अच्छा. रिसेंटली एक हायवे न्यूज मध्ये होतं तिथे बॅरिकेड बांबूचे लावले. हां. कुठला आहे? मला नाव नाही सांगता येणार पण तो विदर्भातलाच आहे सर. 200 मीटर बांबू क्रॅश बॅरियर तिथे लावलेला आहे. ते तुम्हाला वाटतं ना इफेक्टिव्ह होईल?
त्याच्या भरपूर टेस्टिंग्स झालेल्या आहेत आणि ते इफेक्टिव्ह असं सांगतायत. आता हे नवीनच आहे त्याचा Testing कुठे झालेत त्याचे? म्हणजे मला नाही सांगता येणार, पण तसं न्यूजमध्ये होतं सर. ठीक आहे सर. तुम्हाला जर RFO म्हणून सिलेक्ट केलं, तुम्ही कुठल्या याच्यावर प्रायोरिटी ठेवाल? अग्रक्रम कुठला असेल तुमचा? म्हणजे सर RFO काम म्हणून, हां कामाच्या बाबतीत तुम्हाला असा एखादा एरिया वाटतो का की ज्याच्यावर तुम्ही अग्रक्रम ठेवाल? येस सर, मला टेरिटोरियल जसे त्याच्यात विंग्स आहेत, वाईल्ड लाईफ टेरिटरी आणि दुसरं सोशल फॉरेस्ट्री. तर मला टेरिटोरियल जास्त म्हणजे वाटेल सर की मला आधी तिथे काम मिळायला पाहिजे. पहिली गोष्ट की वाईल्ड लाईफमध्ये जे काम आहे सर, आपण कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन रिलेटेड जास्त कामं करतो, किंवा ऑलरेडी अशा ठिकाणी आपण वाईल्ड लाईफमध्ये कामं करतो जिथे फॉरेस्ट कव्हर बऱ्यापैकी आहे. जसं की विदर्भाचं जर आपण गोष्ट केली तर तिथे तिथल्या प्रॉब्लेम्स हे ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिलेटेड आहे आणि जे आहे ते कन्झर्वेशन रिलेटेड आहे. दुसरी गोष्ट सर, सोशल फॉरेस्ट्रीमध्ये आपण बऱ्यापैकी चांगले कामं केलेले आहेत आणि टार्गेट्स पण आपण 50 कोटी वृक्ष लागवड वगैरेचे कंप्लीट केले आहे. तर टेरिटोरियलची गोष्ट सर, मी मराठवाड्यातून बिलॉंग करते. अशा वेळेस जर जालना, औरंगाबाद आणि हिंगोली वगैरे अशा भागांचा जर विचार केला तर फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं हे माझ्या जिल्ह्यात लोकांना म्हणजे तितकं परिचयाचं नाही आहे की फॉरेस्ट ही लोकांच्या वेलफेअरसाठी काही करतं, हे तेवढं परिचयाचं नाही आहे. अशा वेळेस मला वाटतं टेरिटोरियल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम करून खूप चांगली, जसं की मृदा संवर्धनाची, वॉटर कन्झर्वेशनची कामं करता येतील. आणि आता आपल्याला जर आपलं फॉरेस्ट कव्हर वाढवायचं आहे, जर ते 33% आपलं टार्गेट असेल बाय 1988 पॉलिसी, तर अशा वेळेस मला वाटतं सर की आपलं 16% वगैरे की 20% आपण टोटल फॉरेस्ट म्हणजे कव्हर पकडून चालतो आपलं. तर मग अशा वेळेस ते 33% नेण्याला जास्त वाव हा अशा भागांमध्ये आहे जिथे फॉरेस्ट कव्हर कमी आहे. मग तिथे जर मृदा संवर्धनाचं, पाणी संवर्धनाचं काम झालं तर एक शाश्वत पाण्याचा स्रोत जर उपलब्ध झाला तर मग आपल्याला सोशल फॉरेस्ट्री ही चांगल्या प्रकारे तिथे राबवता येईल असं मला वाटतं. 33% एखादी जमीन रिझर्व करून टाकली पाहिजे. 33% जमीन रिझर्व करणं तेवढं मला म्हणजे टेक्निकली ते किती पॉसिबल आहे त्यावर डिपेंड आहे सर. बरेच सर डिग्रेडेड लँड आहे सध्या तरी, बॅरन लँड आहे. अशा वेळेस काय हो येस, मग ती रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंडर असतील अशा वेळेस मग जर जिथे इकोलॉजिकली ती किती इम्पॉर्टंट आहे त्यानुसार आपण तशी त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे रिक्वेस्ट करू शकतो आणि मग अशा प्रोसेसने आपण तिला म्हणजे कन्झर्वेशन फॉरेस्ट किंवा रिझर्व्ह फॉरेस्ट असं आपण डिक्लेअर करू शकतो. हे या प्रकारे करू शकतो. आणि जर फॉरेस्ट कव्हर आपण ॲग्रो फॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्री थ्रू सुद्धा वाढवू शकतो सर. अच्छा, म्हणजे सोशल फॉरेस्ट्री ॲग्रो फॉरेस्ट्री फॉरेस्ट डेफिनेशनमध्ये येतं का? म्हणजे फॉरेस्टच्या डेफिनेशनमध्ये ते डायरेक्टली जरी नाही आलं तरी एक फॉरेस्ट कव्हरमध्ये ते येतं सर. ट्री कव्हरमध्ये येतं? ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर एकच थोडे वेगळे आहेत सर. ते टार्गेट कसलं आहे, फॉरेस्ट कव्हरचं की ट्री कव्हरचं? फॉरेस्ट कव्हरचं आहे सर. 33% फॉरेस्ट कव्हर. म्हणजे जिओग्राफिकल एरिया वाईज ते थोडं वेगळं आहे. म्हणजे हिली एरिया असेल तर 66% आहे, प्लेन असेल तर ते नॉर्मल असेल तर ते 33% आहे आणि अगदीच प्लेन असेल तर ते 20% आहे. असं वेगळं वेगळं आहे. पण ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हरमध्ये फरक नाही, पूर्ण 66% पूर्ण हे 33%? ते मला वाचावं लागेल सर, मला आता एक्झॅक्टली त्याचं डिफरन्शिएट नाही करता येते. ओके. आणि घनदाट जंगलची व्याख्या वेगळी असते का? घनदाट जंगलचीच विथ रिस्पेक्ट टू कॅनोपी सर ती वेगळी असेल. म्हणजे डेन्स फॉरेस्ट आपण ज्याला म्हणतो, तर कॅनोपी डेन्सिटी कशी आहे त्यावर ती ठरते. मला त्याची डेफिनेशन आत्ता नाही सांगता येणार. विथ रिस्पेक्ट टू एरिया हेक्टर्समध्ये आणि कॅनोपी डेन्सिटी या गोष्टी. कॉन्करंट आधी स्टेटमध्ये होतं सर आणि बाय 46 अमेंडमेंट 42nd अमेंडमेंट ते कॉन्करंट लिस्टमध्ये आलं आहे. पूर्ण सेंटरच्या टाकलं पाहिजे? तसं नाही सर, कारण की लँड ही स्टेटची असते. अशा वेळेस थोडेफार जे आपल्याला म्हणू शकतो आपण अधिकार आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटला पण असले पाहिजेत. अगदी सेंटरमध्ये आपण कॉन्फ्लिक्ट होतो दोघांच्या इंटरेस्टमध्ये आणि दोघांच्या बोलण्याचा दृष्टिकोन जो आहे येस त्याच्यामध्ये वारंवार संघर्ष होतोच दिसतं. हो, पण त्याला कॉन्करंट लिस्टमध्ये दोघांनाही म्हणजे सर अधिकार आहेत. तर अशा वेळेस मला वाटतं की जागा ही स्टेट गव्हर्नमेंट अंडर असते आणि निर्णय असतील, काही पॉलिसी असतील, जर त्या सेंट्रल लेवलच्या असतील तर जरी कॉन्फ्लिक्ट झाले तरी कम्प्लिटली कुठेतरी एकाच्याच हातात अधिकार दिले तर उलट कॉन्फ्लिक्ट जास्त वाढण्याची शक्यता असते असं मला वाटतं, वाढू शकतील. त्यामुळे कॉन्करंट लिस्ट इज मिडल वे.
थँक्यू सर. हॅव अ नाईस डे.